नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकरत. मित्रांनो, कारागृह विभागामध्ये भरती निघालेली आहे. तुम्ही जर 10वी पास असाल, 12वी पास असाल किंवा ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल, तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. जसं तुमचं क्वालिफिकेशन असेल, त्यानुसार तुम्ही पदासाठी अर्ज करू शकता. त्याचा ऑनलाईन अर्ज नक्की कशा पद्धतीने करायचं याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे बघूयात. तर या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. या ठिकाणी बघू शकता, कारागृह विभाग महाराष्ट्र शासन भरती प्रक्रिया सन 2023. या ठिकाणी आता सर्वप्रथम बघा, ॲप्लिकेशन तुमचे 1 जानेवारी 2024 पासून सुरू झाले ते 21 जानेवारी 2024पर्यंत चालू राहतील. या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट दिलं आहे, त्या ठिकाणी समोर क्लिक हेअरवरती क्लिक करा. क्लिक केल्यावर थोडा वेळ वेट करा. आता या ठिकाणी तुमच्यासमोर संपूर्ण जाहिराती दाखवले जाईल. कारागृह विभाग महाराष्ट्र शासनातर्फे कोणत्या पदासाठी, किती पदं आहेत, वेतन श्रेणी काय काय, परीक्षा केव्हा घेता येईल, सर्व इन्फॉर्मेशन या ठिकाणी देण्यात आले. व्यवस्थित बघून घ्या. होम पेजवर या आणि रजिस्टर ऑप्शनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर परत थोडा वेळ वेट करा. आता या ठिकाणी आपला फॉर्म आता सुरू झालेला आहे. फॉर्म व्यवस्थित स्टेप बाय स्टेप आपण या ठिकाणी भरणार आहोत. क्लोज करा. नोटिफिकेशन येईल, क्लोज करून व्यवस्थित बघून घ्या आणि आय ॲग्रीवरती क्लिक करा. खाली या आपलं रजिस्ट्रेशन या ठिकाणी आपल्याला करायचं. कॅन्डिडेट फर्स्ट नेममध्ये या ठिकाणी तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आहे. कॅन्डिडेट मिडल नेम दिसते, त्या ठिकाणी तुम्हाला उमेदवाराचे वडिलांचे नाव म्हणजेच या ठिकाणी तुमच्या वडिलांचं नाव टाका, मधले नाव. कॅन्डिडेट लास्ट नेम या ठिकाणी तुमचं आडनाव टाका. खाली या हॅव यू बीन चेंज नेम, तर नावात जर बदल झाला असेल तर यस करा, अन्यथा या ठिकाणी नो करायचं आहे. आणि काय नावात बदल झालेला आहे तो पण टाकायचा, नसेल तर डायरेक्ट नो करा. डेट ऑफ बर्थ टाका, दिनांक, महिना आणि वर्ष या फॉर्मॅटमध्ये तुमची जन्मतारीख तुम्हाला टाकायची. समोर ॲटोमॅटिकली तुमचं वय आज रोजी किती हे दाखवले जाईल. खाली या जेंडर निवडायचं, मेल फिमेल, काय जे तुमचं जेंडर असेल ते जेंडर निवडा. समोर मोबाईल नंबर दिला, या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर जो तुम्ही रेग्युलर यूज करता तो टाका. परत कन्फर्म मोबाईल नंबर टाकून या ठिकाणी द्यायचा. अल्टरनेट नंबर सोडून द्या. समोर या ईमेल आय डी टाकायची. या ठिकाणी ईमेल आय डी जी वैध असेल, जे तुम्ही यूज करताय ती टाका. परत तोच कन्फर्म ईमेल आय डीमध्ये टाकायचं. सेंटर निवडायचं आहे. परीक्षा केंद्र 3 तुम्ही या ठिकाणी निवडायचे आहेत. तुम्हाला जे कम्फर्टेबल असतील ते सेंटर तुम्ही या ठिकाणी निवडून घ्यायचे. तर मी या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती अशा पद्धतीने निवडून घेतो. खाली या नोट दिसतं, याला या ठिकाणी टिक करायचं आहे आणि जनरेट OTP ऑप्शनवरती क्लिक करायचं. आता तुमच्या मोबाईलवरती या ठिकाणी OTP पाठवला जाईल. त्या अगोदर कॅप्चा येईल तुमच्यासमोर, हा कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकल्यानंतर सबमिट ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही सबमिट करसाल, तुमच्या मोबाईलवरती आणि ईमेलवरती एक OTP पाठवला जाईल. त्यापैकी कोणताही OTP या ठिकाणी तुम्ही टाकून द्यायचा आहे. OTP टाकायचा आहे आणि OTP टाकल्यानंतर व्हॅलिडेट OTP या ठिकाणी क्लिक करायचं. जसं तुमचं OTP सत्यापित करा अशा प्रकारे दिसते, त्यावरती क्लिक करा. OTP हॅज बीन सक्सेसफुली व्हेरीफाय असं आलं पाहिजे. ॲग्रीवरती क्लिक करा. डिक्लेरेशन व्यवस्थित बघून घ्या. हा कॅप्चा दिसतोय तुम्हाला, हा कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्यवस्थित कॅप्चा बघितल्यानंतरच खाली रिव्हेरीफाय म्हणून एक ऑप्शन आहे, त्याला क्लिक करा. रिव्हेरीफाय केल्यानंतर तुम्ही जी माहिती भरली ती दिसेल. सर्व माहिती बरोबर असेल तर या ठिकाणी या बॉक्सला चेक करत घ्यायचं आहे. जर माहिती बरोबर असेल तर टिक करा. तुमचं नाव, वडिलांचं नाव, आडनाव, डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर, ईमेल वगैरे. आणि जर बरोबर असेल तर सबमिट करा. सबमिट केल्यानंतर या ठिकाणी आर यू शुअर विचारलं तर ओके करा. आता तुमच्यासमोर तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं, रजिस्ट्रेशन नंबर वगैरे नाव तुमचे दाखवले जाईल. व्यवस्थित बघून घ्या आणि पोस्ट सिलेक्शन ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करा. आता तुमच्यासमोर क्लिक हिअर टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट करा. आता तुमचा फॉर्म या ठिकाणी सुरू झालेला आहे. आता रजिस्ट्रेशन तुमचं कंप्लीट झालेलं आहे. आता तुमचा फॉर्म तुम्हाला व्यवस्थित फिलअप करायचा आहे. 5 स्टेपमध्ये आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे. पर्सनल डिटेल, ॲडिशनल, कम्युनिकेशन, क्वालिफिकेशन आणि डॉक्युमेंट अँड पेमेंट या पद्धतीने आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे. पोस्ट नेम येईल, लिपिक असेल, वरिष्ठ लिपिक, कोणतं तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे ते पद या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्या.
तर मी या ठिकाणी लिपिक हे पद निवडून घेतो. तुम्हाला जो फॉर्म भरायचा असेल ते पद या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित निवडून घ्यायचं. मॅरिड स्टेटस विचारलं आहे, मॅरिड, अनमॅरिड, डायव्होर्स काय जे असेल ते या ठिकाणी निवडायचं. मॅरिड असेल तर मॅरिड निवडा आणि 2005 नंतर किती मुलं तुम्हाला झाले ते टाकायचं. नसेल तर डायरेक्ट या ठिकाणी अनमॅरिड करा, ॲटोमॅटिक ऑप्शन निघून जाईल. फादर नेम दिलं आहे, या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव टाका. मदर्स नेम या ठिकाणी तुमच्या आईचं नाव टाका. खाली या डोमेसाईल सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळेचा दाखला या ठिकाणी देऊ शकता. नॅशनॅलिटी इंडियन सिलेक्ट करा. आर यू डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र, तर येस तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात. नंतर डोमेसाईल सर्टिफिकेट इश्यू ऑथॉरिटी, कोणी तुमचं डोमेसाईल सर्टिफिकेट इश्यू केलं आहे, सब डिव्हिजनल ऑफिसर असतील किंवा तहसीलदार असतील किंवा एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट असतील, काय जे असेल ते टाका. खाली डोमेसाईल सर्टिफिकेट इश्यू डेट, कोणत्या तारखेला तुमचं डोमेसाईल सर्टिफिकेट काढलं आहे ती डेट या ठिकाणी तुम्हाला टाकायला विसरायचं नाही आहे. डेट टाका आणि समोर डोमेसाईल सर्टिफिकेट सिरियल नंबर या पद्धतीने व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन टाकून द्यायचं. डोमेसाईल सर्टिफिकेटचा नंबर, डेट व्यवस्थित बघून घ्या. खाली या कास्ट कॅटेगरी या ठिकाणी तुम्हाला रिझर्वेशन कॅटेगरी निवडून घ्या. SC ST OBC NTD काय जी तुमची कॅटेगरी असेल, EWS ओपन ती टाकायची. समजा मी इथे OBC निवडतो. OBC निवडल्यानंतर खाली परत विचारेल की तुमचं जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते कोणत्या ऑफिसरनं या ठिकाणी इश्यू केलेलं आहे. तर या ठिकाणी सब डिव्हिजनल ऑफिसर असतील किंवा तहसीलदार असतील, कोणी केलं असेल त्यांचं नाव या ठिकाणी टाकायचं. तर आपलं सब डिव्हिजनल ऑफिसरनं केलं आहे म्हणून मी सब डिव्हिजनल ऑफिसर निवडतो. नंतर कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेट इश्यू डेट, कोणत्या तारखेला तुम्ही कास्ट सर्टिफिकेट तुमचं काढलं आहे ती डेट या ठिकाणी टाकायची. व्यवस्थित डेट टाकून द्या. डेट टाकल्यानंतर कास्ट सर्टिफिकेट नंबर दिसतोय तुम्हाला त्या ठिकाणी, सिरियल नंबर किंवा बारकोडचा नंबर किंवा MRC कोड म्हणून असतो, त्यापैकी तुमचा कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाका. कास्ट व्हॅलिडिटी डेट सोडून द्या, काही टाकण्याची गरज नाही. आता कॅटेगरीमधून फॉर्म भरला आहे म्हणून तुम्हाला नॉन क्रिमिनलचे डिटेल्स द्यावे लागेल. कोणत्या अधिकाऱ्याने तुमचं नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र जारी केलं आहे त्यांचं नाव टाका. नंतर समोर कोणत्या तारखेला तुम्ही तुमचं नॉन क्रिमिनल काढलं आहे ती डेट आणि समोर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सिरियल नंबर, या ठिकाणी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा. व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन फिलअप करा. नंतर कॅन्डिडेट आयडेंटिफिकेशन डिटेल्स, या ठिकाणी बघा तुमच्या शरीरावर काही खूण असेल किंवा तुमच्या चेहऱ्यावर काही खूण असेल ती टाकायची. समजा चेहऱ्यावर तुमच्या मोल तीळ आहे तर तुम्ही मोल ऑन फेससुद्धा टाकू शकता, अशा पद्धतीने टाका. नंतर खाली आयडेंटिफिकेशन म्हणून तुम्ही पॅन कार्ड देऊ शकता, ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकता, वोटर कार्ड देऊ शकता किंवा तुमचा पासपोर्ट देऊ शकता किंवा बँक पासबुक. तर मी ते पॅन कार्ड देतो आणि बाकीचे सर्व ऑप्शन या ठिकाणी नो करून घेतो. तुमच्याकडे जे असेल ते द्या. नंतर तुमचा पॅन कार्डचा नंबर टाका. नंतर पॅन कार्डवरती जसं तुमचं नाव आहे त्या पद्धतीने तुमचं संपूर्ण नाव या ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायचं आहे. व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन फिलअप करा. खाली तुम्हाला दिसतं आहे माझी ओळख प्रस्थापित करण्यासाठी या ठिकाणी कन्सर्टला टिक करून सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर डाटा सेव्ह सक्सेसफुली अशा प्रकारे आलं पाहिजे. याला ओके करायचं आहे आणि आता सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट करा. बघा डाटा सेव्ह सक्सेसफुली आलेलं आहे. नेक्स्ट पेज तुमच्यासमोर येईल. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्ले असाल तर यस करायचं, अन्यथा नो करा. केंद्र किंवा राज्य सरकारचे कर्मचारी असाल तर यस करा, अन्यथा नो करा. नंतर प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणजे प्रकल्पग्रस्त असाल तर यस करा, अन्यथा नो करा. नंतर अर्थक्विक म्हणजेच भूकंपग्रस्त असाल तुम्ही तर या ठिकाणी यस करायचं, नसेल तर डायरेक्ट नो करायचं. नंतर विचारलं की आपण पदवी किंवा पदवीधारक अंशकालीन उमेदवार असाल तर या ठिकाणी होय करायचं, नसेल तर या ठिकाणी नाही करायचं. व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन टाका. जर असेल तर तुमच्याकडे प्रमाणपत्र असणं गरजेचे आहे. नंतर तुम्ही विचारलं एक्स सर्व्हिसमॅन आहात का, जर असेल तर होय करा, नसेल तर या ठिकाणी नाही करायचं. दिव्यांग माजी सैनिक असाल तर होय करा, अन्यथा नाही करा. स्पोर्ट पर्सन असेल या ठिकाणी तर या ठिकाणी होय करा, नसेल तर डायरेक्ट नाही करा. नंतर विचारलं आहे खाली बघा बेंचमार्क डिसेबिलिटी, जर तुम्ही अपंग वगैरे असाल 40% जास्त तर या ठिकाणी तुम्हाला यस करायचं, अन्यथा या ठिकाणी डायरेक्टली तुम्ही नाही करायचं आहे. व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन भरा. नंतर बघा स्वातंत्र्य सैनिकांनी तुम्हाला नामांकित वगैरे केलं असेल तर होय करायचं आहे, अन्यथा या ऑप्शनला तुम्ही नाही करायचं. नंतर ऑर्फन म्हणजे तुम्ही अनाथ जर असेल तर होय करा, अन्यथा या ठिकाणी नाही करा. नंतर बघा तुम्हाला परीक्षेसाठी प्रतिबंध केले आहे का कोणी, असेल तर होय, नसेल तर नाही. नंतर तुमच्याविरुद्ध कधी FIR वगैरे दाखल झाला असेल तर होय करा, अन्यथा नाही करायचं. नंतर गुन्हेगारी प्रकरणात तुम्हाला अटक वगैरे झाली असेल तर होय करा, अन्यथा नाही करा. तू कोणतेही
फौजदारी खटला तुमच्यावर झाला असेल तर या ठिकाणी होय करायचं आहे, अन्यथा डायरेक्ट नो करायचं आहे. नंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर बघू शकता तुमच्यावर एक शांतता किंवा अंतर्गत शांतता भंग केल्याबद्दल तुम्हाला कुठेही या ठिकाणी बंधपत्र लिहून द्यावं लागलं आहे का? असेल तर होय करायचं, नसेल तर डायरेक्ट नाही करायचं. नंतर बघा तुम्ही कधी शाळा, महाविद्यालय किंवा विद्यापीठाकडून तुमच्याकडे अनुचित वर्तणुकीबाबत या ठिकाणी कोणतीही कारवाई झाली असेल तर होय करायचं, अन्यथा नाही करायचं आहे. खाली या भारतातील कोणत्याही न्यायालयात तुमच्याविरुद्ध फौजदारी खटला वगैरे दाखल झाला आहे का? असेल तर होय करा, अन्यथा नाही करा. तुमच्याविरुद्ध विभागीय चौकशी झाली असेल तर होय करा, अन्यथा नाही करायचं आणि सेव्ह करायचं. सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित बघून घ्या. डाटा सेव्ह सक्सेसफुली येईल. आता सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करा. डाटा सेव्ह सक्सेसफुली आलेला आहे. आता कम्युनिकेशन म्हणजे तुमचा पत्रव्यवहाराचा पत्ता द्यायचा. या ठिकाणी बघा ॲड्रेस टाका, तुमचे गाव कोणतं आहे, तुमचा तालुका, तुमचं पोस्ट ऑफिस, व्यवस्थित तुमचं इन्फॉर्मेशन टाका. गाव टाका, पोस्ट टाका, नंतर तुमची कंट्री या ठिकाणी इंडिया सिलेक्ट करा. केंद्रशासित प्रदेश किंवा स्टेट या ठिकाणी आपलं महाराष्ट्र राज्य निवडून घ्या. निवडल्यानंतर समोर डिस्ट्रिक्ट येईल, त्या ठिकाणी तुमचा जिल्हा जो असेल तो जिल्हा या ठिकाणी निवडून घ्या आणि समोर पिनकोड टाका तुमच्या तालुक्याचा. हाच जर तुमचा परमनंट ॲड्रेस असेल तर होय करा. ॲटोमॅटिकली वरचा ॲड्रेस खाली कॉपी होऊन जाईल. बघू शकता अशा प्रकारे तुमचा वरचा ॲड्रेस खाली आलेला आहे. होय करायचं आहे. होय केल्यानंतर वरील ॲड्रेस खाली आला आहे. जर व्यवस्थित असेल तर बघून घ्यायचं आहे आणि सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करा. नंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. डाटा सेव्ह सक्सेसफुली अशा प्रकारे तुमच्यासमोर आलेलं आहे. ओके करा. ओके केल्यानंतर खाली यायचं आहे. मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट डेट म्हणजेच काय या ठिकाणी मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट या ठिकाणी 10वीचं तुमचे गुण द्यायचं आहे. तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड सर्वप्रथम शैक्षणिक मंडळ निवडून घ्या. स्कूल किंवा इन्स्टिट्यूट नेम या ठिकाणी शाळेचं किंवा संस्थेचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. नंतर पर्सेंटेज तुम्हाला पर्सेंटेज होते की CGPA होते की ग्रेड होते ते टाका. मार्क ऑफ 10मध्ये किती गुण तुम्हाला पडले ते टाकायचं आहे. मॅक्झिमम मार्क्समध्ये कितीपैकी गुण तुम्हाला पडले ते टाका. ॲटोमॅटिकली पर्सेंटेज समोर येऊन जाईल. उत्तीर्ण होण्याचं वर्ष कोणत्या वर्षी तुम्ही 10वी पास झालात ते वर्ष तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने 12वीचं द्यायचं आहे. 12वीचं परीक्षा बोर्ड या ठिकाणी निवडून घ्या. स्कूल किंवा इन्स्टिट्यूट नेममध्ये शाळेचं किंवा संस्थेचं नाव टाका. समोर दिलं आहे पर्सेंटेज CGPA की ग्रेड होतं तुमचं काय जे असेल ते निवडून घ्या. तर मी इथे पर्सेंटेज निवडतो. मार्क्स ऑफ 10मध्ये किती मार्क तुम्हाला पडलेत 12वीला ते मार्क्स टाका. नंतर मॅक्झिमम मार्क्समध्ये तुम्हाला कितीपैकी मार्क्स पडले ते टाका आणि समोर पर्सेंटेज टाकायचे. ॲटोमॅटिकली येऊन जाईल. नंतर इयर ऑफ पासिंग कोणत्या वर्षी तुम्ही 12वी पास झालात ते वर्ष तुम्हाला या ठिकाणी टाकून द्यायचं. सर्व माहिती व्यवस्थित बघून घ्या. व्यवस्थित भरली का तर खाली या ग्रॅज्युएशन डिटेल्स क्वालिफिकेशन डिग्री या ठिकाणी पात्रता तुमची कोणती ती एनी डिग्री, एनी ग्रॅज्युएट, एनी युनिव्हर्सिटी काय जे असेल ते निवडून घ्या. नंतर बघा या ठिकाणी एनी डिग्री ऑफ युनिव्हर्सिटी निवडून घेतो. नंतर पास इन्स्टिट्यूट तुमच्या या ठिकाणी विद्यापीठाचं नाव किंवा संस्थेचं नाव तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. समोर याचं मंथ अँड इयर ऑफ पासिंग तुम्ही ग्रॅज्युएशन पास केलेला दिनांक या ठिकाणी टाकायचा जो तुमच्या ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरच्या मार्कशीटवर तुम्हाला भेटून जाईल. खाली या समोर परत तुम्हाला पर्सेंटेज होतं की CGPA होते की ग्रेड होतं यापैकी जे असेल ते निवडा. मार्क्स ऑफ 10मध्ये तुम्हाला किती मार्क्स तुमच्या ग्रॅज्युएशनला पदवीला पडले ते मार्क्स टाका. मॅक्झिमम मार्क्स कितीपैकी मार्क पडले ते टाकायचे आणि खाली ॲटोमॅटिकली तुमचे पर्सेंटेज कॅल्क्युलेट होऊन येतील. व्यवस्थित आहे का बघा आणि सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती या ठिकाणी सेव्ह करून क्लिक करा. तर मी या ठिकाणी सेव्ह करून घेतो. व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन सेव्ह करून घ्या आणि सेव्ह अँड नेक्स्ट करा. डाटा सेव्ह सक्सेसफुली अशा प्रकारे आलं पाहिजे. आता बघा या ठिकाणी डाटा सेव्ह झालेला आहे. ओके करा. ओके केल्यानंतर आता तुमचे फोटोग्राफ साईन तुम्हाला अपलोड करायचे आहे. या ठिकाणी बघू शकता फोटोग्राफवर अपलोड करावर क्लिक करा. कॅप्चर फोटोग्राफ या ठिकाणी लाईव्ह फोटो तुम्हाला अपलोड करायचे आहेत. या ठिकाणी आता तुमच्या मोबाईलचा किंवा PCचा या ठिकाणी कॅमेरा ओपन होईल. व्यवस्थित तुमचा फोटो वगैरे दिसतो का एकदा चेक करायचं आहे आणि जर व्यवस्थित दिसत असेल तर क्लिक हिअर या ऑप्शनवरती क्लिक करा. बघा तुमचा फोटोग्राफ या ठिकाणी अपलोड झालेला आहे. त्याच पद्धतीने अपलोड फोटोग्राफमध्ये जाऊन तुम्हाला या ठिकाणी पासपोर्ट फोटो अपलोड करायचा आहे 80 ते 200 KB दरम्यान. ड्रॉप फाईलवरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही ड्रॉप फाईलवरती क्लिक करसाल तुमच्या PCमध्ये किंवा कम्प्युटर मोबाईलमध्ये कुठेही तुमचा फोटो आहे तो फोटो या ठिकाणी अपलोड करून घ्या. फाईड बॅकग्राऊंडचा सेव्ह करायचा. अशा पद्धतीने तुमचा फोटो या ठिकाणी अपलोड झालेले दोन्हीसुद्धा फोटो बघू शकता.
तुमची त्याच पद्धतीने सिग्नेचर अपलोड करायची. सिग्नेचरवरती क्लिक करा. 80 ते 200 KB दरम्यान JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये तुमची सिग्नेचर ही अपलोड करून घ्या. व्यवस्थित अपलोड झाली आहे नंतर याला क्लोज करा. क्लोज केल्यानंतर तुमचे साईन व्यवस्थित अपलोड झाली की एकदा क्रॉस व्हेरीफाय करून घ्या. जर अपलोड झाली असेल तर या ठिकाणी व्ह्यू करून बघू शकता. तुमच्या 10वीची मार्कशीट अपलोड करायची, तुमचे 10th सर्टिफिकेट. ते सर्टिफिकेट तुमचं या ठिकाणी 100 ते 2 MB पर्यंत तुम्ही अपलोड करायचं आहे. JPG, JPEG किंवा PDF फॉर्मॅटमध्ये अशा पद्धतीने अपलोड झालेलं आहे. त्याच पद्धतीने तुमचं 12वीचं या ठिकाणी प्रमाणपत्र अपलोड करा. त्याच पद्धतीने तुमचं पदवीचं प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे ग्रॅज्युएशन. त्याच पद्धतीने आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट तुमचं अपलोड करून घ्या. 100 ते 2 MB पर्यंत PDF किंवा JPEG किंवा JPG फॉर्मॅटमध्ये. त्याच पद्धतीने तुमचे कास्ट सर्टिफिकेट अपलोड करा. नंतर तुमचं लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आहे खाली दिलेलं आहे. कास्ट अपलोड केल्यानंतर लहान कुटुंब प्रमाणपत्रसुद्धा तुमचं अपलोड करायचं आहे. याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. अशा पद्धतीने तुमचं प्रतिज्ञापत्र अपलोड करायचं आहे. तुमचं नाव टाका, श्री कोणाची, मुलगा, मुलगी, पत्नी काय जे असेल ते टाका. तुमचं वय किती ते टाका, राहणार कुठले, मी कोणत्या पदासाठी समजा लिपिक पदासाठी अर्ज केला आहे. नंतर आज रोजी मला किती मुलं आहेत ते टाका. नंतर 2005 नंतर किती जन्मले असेल ते टाका, नसेल तर 0 करा. खाली या ठिकाण टाकायचं आहे, दिनांक टाकाने सिग्नेचर करून त्या ठिकाणी ते स्कॅन करून अपलोड करा. अशा पद्धतीने तुमचं प्रतिज्ञापत्रसुद्धा अपलोड झालेलं आहे. नंतर तुमचं या ठिकाणी पॅन कार्ड अपलोड करायचं. आपण पॅन कार्ड दिलं आहे म्हणून पॅन कार्डवरती क्लिक करा. पॅन कार्ड तुमचं अपलोड करून घ्यायचं. व्यवस्थित सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केलेत का एकदा व्यवस्थित बघून घ्या. बघितल्यानंतर खाली याचं घोषणापत्र डिक्लेरेशन दिलेत, यावरती हे डिक्लेरेशन तुम्हाला टिक करत घ्यायचे. सर्व डिक्लेरेशनला या ठिकाणी टिक करत घ्या. जसे तुमचे डिक्लेरेशन बरोबर असतील त्या पद्धतीने सर्व डिक्लेरेशन टिक करून घ्या आणि प्री व्हेरीफायवरती क्लिक करा. प्रिव्ह्यू घेतल्यानंतर तुमचा फॉर्मचा या ठिकाणी प्रिव्ह्यू दाखवला जाईल. तुम्ही सर्व माहिती भरलेली बघून घ्या, बरोबर आहे का, आणि जर बरोबर असेल तर ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता अजूनही एडिट करा किंवा जर बरोबर असेल तर सबमिट करा. तर मी सबमिट करून घेतो. सबमिट केल्यानंतर पेमेंट ऑप्शन येईल. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI, वॉलेट, नेट या ठिकाणी किंवा NEFT कशानेही तुम्ही पेमेंट करू शकता. तर मी ते UPIने पेमेंट करून घेतो. QR कोड घेतो आणि पे नाववरती क्लिक करतो. आता तुमच्यासमोर तुमच्या फॉर्मचा QR कोड दाखवला जाईल. हा QR कोड स्कॅन करून तुम्ही तुमच्या फॉर्मचं पेमेंट हे करू शकता. अशा पद्धतीने तुमच्या फॉर्मचं पेमेंट झालेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास मित्रमैत्रिणींना शेअर करा.